गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज माझ्या बागेत हे डबल कलरचं गुलाबाचं फूल आलेलं होतं आणि 2 येलो कलरची गुलाबाची फुले पण आलेली होती. नंतर मी काल कालिकेला गेली होती तेव्हा हे छोटं मंदिर आणलं आणि दिवा पण आणला, कारण माझं जुनं मंदिर हे असं खराब होऊन गेलेलं होतं. आणि मी 2-4 दिवसापूर्वी गोखरणीच्या बिया टाकल्या होत्या, तर ही रोपे पण छान मोठी झाली होती. आणि मी टिफिनसाठी आज फ्लावरची भाजी केली व ऑफिससाठी निघाले, तर हे पाणी रस्त्यामधून मस्त वाहत होतं, पण आजूबाजूला खूप सारा चिखल झालेला होता. ऑफिसमधून घरी आल्यावर याला भूक लागली म्हणून मी छान पेरू कट करून दिला व नंतर माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणा दळून घेतला, त्यात थोडं थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर पाहिजे तितकं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये एक बटाटा किसून टाकला आणि कोथिंबीर छान चिरून घेतली व मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी भगरच विसरून गेली होती. मग मिस्टरांना मी कॉल केला आणि सांगितलं की येताना भगर घेऊन या, व तोपर्यंत मी टाईमपास करत होते या बोक्यासोबत. व हा खूप डॅम्बीज बोक्या आहे. मी याला त्रास देत होती म्हणून हा पण भांड्याच्या पाटीला मुद्दामून टच करून जात होता, जेणेकरून मी भांडे रिपीट धुतले पाहिजे. पण आम्ही पण मुद्दामून त्याला मग त्रास देत होतो आणि त्याच्यानंतर मग माझा मुलगा पण येऊन त्याच्याबरोबर खेळायला लागला. नंतर लगेचच माझे मिस्टर आले, मग त्यांनी भगर आणली. मग मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ही दळून यात मिक्स केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागेल तसं तुम्ही त्यात जिरे, मिरच्या वगैरे दळून टाकू शकता. नंतर मी ही चटणी बनवली. याच्यामध्ये तेलामध्ये जिरे टाकून छान दळून आणि तडका दिला आणि त्याच्यानंतर 10-15 मिनटं हे छान आटू दिलं आणि नंतर मी तवा गरम करून ही छोटी छोटी छान धिरडे काढली आणि नंतर ती लगेचच थोडीशी वाफवून घेतली आणि गरम गरम नंतर लगेच खाण्यासाठी घेतली. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.